our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण एकदम युनिक कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत। बर्थडे बॅनर एडिटिंग न्यू स्टाईल आहे, थोडी युनिक कॉन्सेप्ट आहे। आपण बघू शकता आपल्या मॉडेलच्या फोटो मागे जो फोटो दिलेला आहे तो कसा तयार केलेला आहे आणि या टेक्स्टला टेक्स्चर कसं दिलेलं आहे, सगळं आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत। तर आपण बघू शकता बॅनर अतिशय खतरनाक झालेला आहे आणि स्लोगन वगैरे सगळं एकदम HD क्वालिटीमध्ये सेव्ह झालेलं आहे। आपण मॉडेलचा फोटो बघू शकता। तर हे सगळं कसं तयार केलं हे आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत। तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ स्किप करू नका। मटेरियल व्हिडिओमध्येच आहे आणि त्याचा पासवर्ड पण व्हिडिओमध्येच 2 स्टेपमध्ये दिलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। तर चला आपण सुरू करूया आजच्या एडिटिंगला। तर सर्वात आधी आपण IBS पेंटर म्हणून इन्फिनिटी पेंटर म्हणून एक ॲप आहे ते आपण ओपन करून घेऊया। हे अगोदरच मी केलेलं होतं, ते डिलीट करून घेऊया। कसं आपण इफेक्ट दिलेला आहे, कसं टेक्स्चर दिलेलं आहे, कसं काय केलेलं आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर IBS पेंट इन्फिनिटी पेंट ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल। तेव्हा 3 डॉटवर क्लिक करायचं। गॅलरीमधून आपल्याला ती आपण इमेज जी आहे ती बनवून घ्यायची, ती पिक करायची आहे। हे बघा, ही इमेज आपण अशी पिक करून घेतलेली आहे। ही पण आपण फोटो एडिटर किंवा पिक्सल लॅबमध्येच बनवलेली आहे। तर खाली आपण ग्रेडियंट ठेवलेला आहे ब्लँक कलर आणि वरती ऑरेंज कलर घेतलेला आहे। तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून एक लेअर वाढवून घ्यायची आहे। परत 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि गॅलरीमधनं आपल्याला जो फोटो हवा आहे तो फोटो आपण इथे पिक करूया। तर हाच फोटो आपल्याला घ्यायचा आहे। तर तुम्ही तुमच्या मॉडेलचा घेऊ शकता, पण मी हाच घेतो आहे। बघा, असा हा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि ओके करायचं आहे। त्याच्यानंतर फोटोवर क्लिक करून याला आपण याच्यामध्ये क्लिप करणार आहोत। जसं फोटोशॉपमध्ये क्लिपिंग मास्क असतं तसं इथं आपण क्लिप करणार आहोत। तर फोटो आपण थोडा ॲडजस्ट करून घेऊया। फोटोवर क्लिक करूया। परत मग इथं जाऊन याला असं थोडंसं ॲडजस्ट करून घेऊया। हा बघा मित्रांनो, ॲडजस्ट झालेला आहे। ओके करूया। त्यानंतर परत एक लेअर घ्यायची आहे। परत 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। गॅलरीमधनं आपल्याला एक टेक्स्चर घ्यायचं आहे। याच्यावर थोडासा आपल्याला टेक्स्चर इफेक्ट म्हणून द्यायचा आहे। टेक्स्चरमध्ये जाऊन कुठलाही एक रँडमली टेक्स्चर कुठलाही घ्या जो तुम्हाला आवडेल तो। हा घेऊया आपण। चला लेअर म्हणून करूया। हे बघा, याच्यावर आलेला आहे टेक्स्चर। याची साईज आपण थोडी वाढवून घेऊया आणि जसं पाहिजे आपल्याला तसं आपण ॲडजस्ट करून घेऊया। त्यानंतर याला ओके करूया। क्लिपिंग मास्क अगोदरच होती लेअर, त्यामुळे ही पण क्लिपिंग मास्क ऑटोमॅटिकली झालेली आहे। तर या लेअरवर जाऊन याची ऑपॅसिटी आपण कमी करूया की जेणेकरून आपला टेक्स्चर इफेक्ट याच्यावर दिसेल। बघा, ही इमेज अशी रेडी झालेली आहे, बॅकग्राऊंडची इमेज। तर हिला आपण आता सेव्ह करूया। 3 डॉटवर क्लिक करून एक्सपोर्ट करूया। हे इथं बघायचं PNG मध्ये आहे आणि बॅकग्राऊंड ऑफ आहे। सेव्ह करून घ्यायचं। तर फायनली मित्रांनो आपली ही इमेज सेव्ह झालेली आहे बॅकग्राऊंडची। पुढच्या बॅनर एडिटिंगला आपण सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगू शकतो की मी जे मटेरियल दिलेलं आहे आणि याच्या मटेरियलमध्ये हा जो टेक्स्ट वापरलेला आहे, या टेक्स्टला जो फॉन्ट आहे तो फॉन्टसुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे। इन्फिनिटी 10 नावाचा हा फॉन्ट आहे। एकदम झकास फॉन्ट आहे असा इन्फिनिटीचा, बघू शकता तुम्ही। आणि यावर टेक्स्चर वगैरे कसं अप्लाय केलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे। तर चला आपण आता जाऊया पिक्सल लॅबला।
तर आपण फायनली पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया, रोटेट करून घेऊया. त्याच्यानंतर हा काही डिफॉल्टचा जो टेक्स्ट आहे तो आपण डिलीट करूया. त्यानंतर 3 डॉटवर जाऊन इमेज साईज जी आहे ती आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तुम्हाला माहीतच असेल इमेज साईज आपण नेहमी स्क्वेअरमध्येच घेतो. 5000 × 5000 ओके करून घ्यायचं आहे. तर आपला कॅनव्हास रेडी झालेला आहे. तर मटेरियल मी तुम्हाला दिलेलंच आहे, तो तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलाच असेल. त्याचा पासवर्ड तुम्हाला नक्कीच सापडला असेल, व्हिडिओमध्येच आहे 2 स्टेप्समध्ये. तो व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण पुढे एक एक डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. प्लसवर जाऊन ओपन गॅलरी आणि या बॅनरचं जे काही बॅकग्राऊंड आहे जे मी तुम्हाला दिलेलं आहे ते आपण इथं सिलेक्ट करून घेऊ. ओके. आणि त्याचा एक्सपेक्ट रेशो जो आहे इमेजच्या ह्याच्यात जाऊन एक्सपेक्ट रेशो 100 करून घेऊया. आणि ही लेअर आपण लॉक करून घेऊया, जेणेकरून याच्यावर जी काही आपण लेअर्स वापरणार आहोत त्या हलणार नाहीत आणि आपलं बॅनर व्यवस्थित एडिट होईल. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, ओपन गॅलरी आणि नंतरची जी प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून ओपन गॅलरी म्हणायचं आहे आणि नंतरची जी इमेज आहे हे आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे. नंतरची ही PNG आहे, याला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि वाढवून घ्यायचं आहे. मित्रांनो, ती ब्लँक PNG दिसते मला, काही हरकत नाही. आपल्याला एक PNG त्याच्यात ॲड करत जायचं आहे. बॅकग्राऊंड नंतर ही एक PNG आहे जी आपण रेडी केली आहे आता, ती PNG आहे. ही पण आपण इथं सेट करून घेऊया. ही पण बॅकलाच असेल, बॅकग्राऊंडला. याची ऑपेसिटी कमी केली तरी चालते, पण नाही केली तरी चालते. त्याच्यानंतर हा मॉडेलचा आपला फोटो जो आहे तो सुद्धा आपण इथं ॲड करून घेऊया. इथं आता तुम्ही तुमच्या मॉडेलचा किंवा तुमच्या कुणा मित्राचा फोटो वगैरे लावू शकतात, ज्याचा बर्थडे आहे त्याचा. त्याच्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, ओपन गॅलरी करायची आहे आणि नंतरची जी फॉगची इमेज आहे PNG ती इथं आपल्याला ॲड करायची आहे. फॉगची जी आपण इमेज दिलेली आहे PNG फक्त आपलं टेक्स्ट हे ग्लो करायसाठी आणि टेक्स्टचं बॅकग्राऊंड छान दिसायसाठी आपण देतो, नाही तर काही गरज नाही त्याची, आय थिंक मला असं वाटतं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, हा टेक्स्ट कसा तयार केलेला आहे याची पण आपण माहिती याच्यातच देणार आहोत. बघू शकता तुम्ही, खतरनाक याच्यात फॉन्ट वापरलेला आहे, खतरनाक टेक्स्चर अप्लाय केलेला आहे. इफेक्ट वगैरे मी काही दिलेला नाही आहे, कारण त्याची काही गरज नाही. व्हाईट बॅकग्राऊंडला ते ग्लो असंच ऑटोमॅटिकली करत आहे, त्यामुळे मी जास्त इफेक्ट त्याला दिलेला नाही, सिम्पल टेक्स्ट ठेवलेला आहे. शुभेच्छा. एक टेक्स्ट लावून आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हलणार नाही. नेक्स्ट PNG जी आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. आणि सोबतच ते आपल्याला लॉक पण करून घ्यायची आहे. मित्रांनो, खालचं बघा तुम्ही, हे नेमचं जे बॅकग्राऊंड आहे, नेम आपण जिथं लिहितो ते बॅकग्राऊंड, हे पण फायनली आपण ॲड करतोय. बघू शकता बॅनरला आताच किती खतरनाक लुक आलेला आहे. अजून बॅनर पूर्ण व्हायचा आहे, त्यामुळे स्किप न करता बघा.
बघा, वाढदिवसाचं स्लोगन हे खूप इम्पॉर्टंट असतं वाढदिवसाच्या बॅनरमध्ये. ती पण आपण ॲड केलेली आहे PNG. त्याच्यानंतर हे पण आपण ॲड केलेलं आहे. ओके मित्रांनो, मी याच्यात डेट PNG मुद्दाम दिलेली नाही आहे, कारण डेट PNG द्यायला काही हरकत नाही, पण मला वाटत नाही की हे बॅनरमध्ये डेट PNGची आवश्यकता असेल. मला तर नाही वाटलं की बुवा द्यावं असं. तुम्हाला वाटल्यास तुम्ही ती डेट PNG ॲड करू शकता, तुमच्यावर आहे ते. तुम्ही कसंही मटेरियल यूज करून एडिट करू शकता. बघा, आता शुभेच्छुकचं नाव यालासुद्धा मी असा एक छानसा टेक्स्चर अप्लाय केलेला आहे, त्यामुळे नाव पण उठून दिसतं आहे. हा पण सिम्पल फॉन्ट आहे आपला. हाही फॉन्ट काही एवढं हे नाही आहे, सहजासहजी तुमच्याकडेही असेल तो. शेवटी एक PNG ॲड झाल्यानंतर इथं मित्रांनो आपला बॅनर फायनली कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो, याला आपण आता इथं सेव्ह करूया. सेव्ह ॲज इमेज म्हणायचं आहे आणि त्याची क्वालिटी कस्टमवरून आपल्याला अल्ट्रा करून घ्यायची आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल याने टेक्स्ट एडिट करून दाखवलंच नाही, तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहोत, पण त्यासाठी तुम्हाला एका नवीन व्हिडिओची वाट बघावी लागणार आहे. हां, फॉन्ट मी आता तुम्हाला देऊन देईल. फॉन्ट या व्हिडिओमध्येच देणार आहे मी तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये, पण त्याचा टेक्स्ट इफेक्ट आणि कसं यूज करायचं हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर आपण आपला इमेज इन्हान्स करण्यासाठी एका ॲप्लिकेशनचा उपयोग करतो, तो पण करून घ्यायचा आहे. इन्हान्स म्हणून म्हणायचं आहे आणि आपली जी इमेज आहे सेव्ह झालेली बघू शकता तुम्ही इथं आलेली आहे, ती आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याला इन्हान्स करून घ्यायचं आहे. सॉरी, नेट बंद आहे माझं. हां, हे नेटवर्क शिवाय हे चालत नाही ॲप, याचं लक्षात ठेवा. आणि हे पेड व्हर्जन असल्या कारणानं इथं एक ॲड लागते, ती ॲड बघावीच लागते. मी मुद्दाम ब्लर केलेली आहे ती ॲड, जेणेकरून तुम्हालाही बोर व्हायला नको. कसं आहे, फ्रीमध्ये काम करायचं आहे तर आपल्याला ही ॲड बघावीच लागणार आहे. वीस 25 सेकंदाची ॲड असते मित्रांनो, ही बघावीच लागते. बघा, बिफोर आणि आफ्टरची क्लिअरिटी आपण बघू शकता. याला आपण आता सेव्ह करूया. तर मित्रांनो, आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे, तर एक लाईक करून द्या. आणि जर चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असलेल्यांनी सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, फायनली आपलं बॅनर हे पूर्ण एडिट होऊन कंप्लीट झालेलं आहे. एकदम झकास एडिट असं झालेलं आहे आणि क्वालिटीसुद्धा त्याची खूप मस्त बघता तुम्ही. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तर भेटूया आपण आता पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.